नमस्कार. संगीता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. धने, जिरं, हिरवी मिरची, थोडंसं खोबरं, कांदा, लसूण आणि टमाटर हे मस्त भाजून घ्यायचं. आणि भाजून काढून घेतलं आणि ते मसाल्याच्या पॉटमध्ये आणि त्यामध्येच पाणी टाकून घ्यायचं. आणि त्यामध्ये मेथीची भाजी अशी धुवून स्वच्छ धुवून थोडीशी वाफायला टाकून द्यायची. अशी वाफून झाली, जास्त काही शिजू द्यायची नाही. आणि ह्या साईडने मी चिकन धुवून शिजवून घातलंय. आणि चिकन उघडून झालं आणि त्यावर साईडने मी भात मांडला. तेजपत्ता, धने, खडा मसाला टाकून आणि आपण जो स्पॉटमध्ये हे मसाला काढला होता भाजून, तो या मसाल्यात तेलामध्ये टाकून चांगला भाजून घ्यायचा. लाल तिखट, हळद, मीठ आणि धने पावडर ते पण मस्त असे भाजून घ्यायचे. चांगले असे भाजून झाले की त्यामध्ये हा मेथीचा हिरवा पेस्ट टाकून द्यायचा. मस्त असं भाजून झालं, तेल सुटेपर्यंत चांगलं भाजू द्यायचं. पाहू शकता आता तेल सुटत आहे. आणि असं तेल सुटलं की त्यामध्ये आपले उकडलेलं चिकनचे पीस टाकायचे. आता मस्त हे मसाल्यात मस्त असं भाजू द्यायचं. वरून गरम मसाला आणि आता हे मस्त असं ग्रीन चिकन झालंय आपलं. आणि राईस आणि मस्त ग्रीन चिकन पाहू शकता तुम्ही पण असं बनवून पहा आणि घरच्यांना खाऊ घाला. मस्त असं ग्रीन चिकन मी तर बनवलं आणि माझ्या नवऱ्याला खूप आवडते ग्रीन चिकन.